आता जातोय चंडिका देवीच्या मंदिरामध्ये, जे इथून 7-8 किलोमीटरवरती आहे. पण जाऊन बघूया आता. खूप मस्त मंदिर आहे, अगदी प्राचीनकालीन मंदिर आहे आणि आतमध्ये आहे गुहेमध्ये, जिथे आतमध्ये अजिबात इलेक्ट्रिसिटीचा वापर नाही आहे. आतमध्ये मशालीन थ्रू लाईट आहे मंदिरामध्ये आत. आणि आय होप की तिथे शूटिंग अलाउड असेल. जर असेल तर मी नक्कीच करेन, पण नसेल तर मी मंदिराचा परिसर दाखवेन. देवळाचा परिसर आहे आणि खूप मस्त आहे देऊळ. आणि पूर्ण काळोख आहे. जसं की मी आधी पण म्हटलं की इलेक्ट्रिसिटीचा वापर अजिबात इथे नाही आहे देवळामध्ये. आत पूर्णपणे मशाली आहेत. मी फक्त एक छोटंसं ग्लिम्स घेतलं आहे, बाकी अलाउड नाही आहे. आणि बघू शकता तुम्ही मस्त परिसर एकदम देवळाचा. आणि इथे ह्या पिंडी आहेत सगळ्या आणि खूप मस्त वाटतंय. स्वयंभू मंदिर आहे चंडिका देवीचं आणि खूप वर्षांनी आलो आहे. आजीसुद्धा खूप वर्षांनी आली. खूप छान वाटतंय. मी लहान होते तेव्हा मी आलेले आहे. आणि इथे पाण्याचं हा कुंड वगैरे पण आहे खाली आणि प्रचंड ऊन आहे. अशा सगळ्या छोट्या छोट्या पिंडी आहेत इथे शंकराच्या. आणि त्या साईडला इथली गेट आहे, या खाली गुहा आहेत आणि आवाज थोडा येत नसेल बिकॉज देवळाचं काम सुरू आहे मंदिराचं तिकडे, त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम येतं. ह्या इथे गुहा आहेत ज्या आता बंद केल्यात गेटने. आणि आता मी निघतो. आमचं मस्त दर्शनसुद्धा झालं. तर आता मी जस्ट चंडिका देवीच्या मंदिरातून आलो आहे आणि घरी आलो आहे. आता मस्त जेवलो आहे. मच्छीचं मस्त फिश बनवले होते, कालवण फ्राय फिश मस्तपैकी जेवलो आहे. ते मी नाही काढला त्याचा व्हिडिओ. आणि आत्ता घर आणि घराच्या पाठीमागे ही मस्त अशी सुपाऱ्यांची बाग आहे, जसं तुम्ही बघू शकता. आणि हे घर आहे इथे पाठी. जुनं घर आहे एकदम, कौलारू असं बैठं घर आहे, वर खाली माळावरती वगैरे. मस्त घर आहे, अगदी गावचं प्रॉपर जसं घर असतं तसंच अगदी हे घर आहे. आणि ही पाठची बाजू आहे, मस्त वाटतं. आणि ही आहे आमची विहीर. आत्ता ती थोडी खराब आहे आणि पाणी पण नाही आहे जास्त, पण हेच पाणी फक्त बागेला वापरलं जातं. इथे पंपाच्या आतमध्ये मशीन आहे आणि हेच पाणी पूर्ण ह्या बागेला जातं सगळ्या. बाकी ह्या पाण्याचा तसा काही वापर नाही होत पिण्यासाठी वगैरे. आणि आत्ता थोडीशी आटली आहे विहीर, पण पावसाळ्यामध्ये मस्त भरलेली असते. आणि ह्या विहिरीच्या गमती जमती आजी नक्की सांगेल. आजीकडे खूप किस्से आहेत विहिरीचे, ते आपण आजीला नंतर विचारूया. आणि हे असं पाणी येतं आहे, तिकडे विहीर आहे आणि ह्या पूर्ण बागेला त्या विहिरीचं पाणी असं पाटाने येतं, ह्याला पाट बोलतात. आणि त्याच्यातून हे पाणी असं येतं तिथून आणि पूर्ण झाडांना ते जातं. अशी सिस्टम केलेली आहे जी खूप आधीपासून आहे. तुम्ही बघू शकता कसं पाणी येतं. आणि ही मस्त अशी मोठी पोपईची बाग आहे, ज्याला आपण सुपारी बोलतो. हे जायफळाचं झाड आहे, जे स्पायसेसमध्ये यूज केलं जातं. जायफळ त्याचं हे झाड आहे. इथे पण झाडतांबा लागला. मस्त रेड झालाय ग. काढायला हवं. नाही उंची पुरणार, नाही पुरणार उंची मम्मा. रातांब्याचं सुद्धा झाड आहे. रातांबा म्हणजे ज्याच्यापासून आपण कोकमा बनवतो, जी आपली कोकमा असतात त्याच्यासाठी यूज केला जातो रातांबा. बघू शकता तुम्ही किती मस्त वाटतंय. ही अशी सगळी लाईनीमधली झाडं तिथे होतो आपण. तिथे घर आहे, घराच्या पाठी लगेच विहीर आहे आणि ही सगळी बाग अमेझिंग वाटते, मस्त. ह्या प्रत्येक सुपारीच्या झाडावर अशा काळा मिरीच्या वेली सोडल्यात.
ज्याला आपण ब्लॅक पेपर बोलतो इंग्लिशमध्ये, त्या वेली आहेत ह्या सगळ्या. आत्ता सीझन नसल्यामुळे तुम्हाला दिसत नाही आहेत, बट ही झाडं जी आहेत ती त्याचीच आहेत. अशा बघू शकतो मी प्रत्येक ह्याच्यावरती सोडलेल्या आहेत वेली, प्रत्येक सुपारीच्या झाडावरती. आणि खूप मस्त वाटते, एक लाईनमध्ये प्रॉपर त्यांना असेंबल झालेत ते. आणि खरी मजा तर पुढे आहे. ही तर पूर्ण बाग आहे आणि खरी मजा अजून पुढे आहे. खरी गंमत जी आहे इथली, कारण का हे एवढं अट्रॅक्टिव्ह वाटतं कायम आम्हाला, इथे येण्यासाठी कायमच एक्साइटमेंट आमची खूप असते. ऑफकोर्स आम्ही सारखं नाही येत, आत्ता पण मी ऑलमोस्ट 2 ते 3 वर्षानंतर येते आहे. पण इथली खरी जी गंमत आहे ना, ज्याच्यासाठी एक्साइटमेंट असते खूप, ती आत्ता पुढे मी तुम्हाला दाखवते. आणि आजी आणि मम्मी पुढे गेल्यात. आजीला तर खूप छान वाटते, कारण ऑफकोर्स तिचं घर आहे, ती इथे लहानाची मोठी झाली आणि त्यामुळे तिला इथे येणं म्हणजे खूप मस्त वाटतं. ती सगळं एन्जॉय करते लिटरली. आणि ही आहे खरी गंमत ज्याच्याबद्दल मी बोलत होते. मस्त ही पाठी अशी मोठी खाडी आहे आणि ह्या बोटीसुद्धा अगदी जवळ आहेत. आत्ता पाण्याला भरती नाही आहे, त्यामुळे एवढं हे रिकामं दिसतं आहे. पण हे पाणी लिटरली इथपर्यंत वरपर्यंत आलेलं असतं कधी कधी ओहोटीच्या वेळेस, आय मीन भरतीच्या वेळेस. सो तेव्हा पण खूप मस्त वाटतं. सो सिक्वेन्स असा आहे की घराच्या पाठी विहीर, विहिरीच्या पाठी ही मस्त मोठी अशी बाग आणि बागेच्या पाठीमागे हा मस्त असा व्ह्यू, जिथे ही मोठी खाडी. आणि सकाळी आपण ज्या फेरीबोटीतनं आलो ती हीच खाडी आहे ज्याच्यातून फेरीबोट येते. आय थिंक फेरीबोट त्या साईडला असते. आणि इथे पण हे सगळे. आणि मम्मी आता बोलते की खाली उतरायचं. मस्त वाटतं. हे इथे असं मच्छी पकडायचं जाळंसुद्धा आहे, आय डोंट नो कोणाचं आहे. फिशिंगचं जे जाळं असतं ते इथे बांधलेलं आहे. हे निवडुंगाची झाडं आहेत इथे. नारळसुद्धा खूप आहेत, जसं सुपाऱ्यांची झाडं आहेत तशी नारळ आहेत. ऑफकोर्स कोकण म्हटलं तर इज ऑल अबाउट कोकोनट, मँगोज अँड ऑल. मस्त वाटते. सो हे अट्रॅक्शन आहे आणि हेच एक एक्साइटमेंट असते इथे येण्याची, कारण असं फार कमी अनुभवायला मिळतं. कसं वाटतंय पण आता एवढ्या दिवसांनी येऊन? खूप आनंद वाटला. सगळ्या जुन्या आठवणी आल्या ना. तू ह्याच्यामध्ये वगैरे उडी मारायचीस ना विहिरीमध्ये वगैरे आंघोळीला इकडे पहिल्यांदा बोटी लागायचं ना. अंथनी नावाची ती बोट होती, बोटीचं नाव चंपा होती. अशा बोटी जायच्या, धक्क्याला लागायच्या. बांधावर बसून बोटी बघायच्या. आणि बागेत वगैरे, बागेत अशीच बसायची, नारळ काढून न्यायचे, दमवायचे, नारळ काढायला यायचे. तेव्हा ह्या सगळ्या बहिणी तुम्ही असायचं ना एकत्र. कमल मावशी, आमच्या बहिणी असायच्या. आम्ही नारळ काढले की एकत्र सगळं जमवून न्यायचे घरी. आणि तू विहिरीतच पोहायला शिकलीस ना ग, नारळ बांधून? हो, नारळ बांधून विहिरीतच शिकली पोहायला. म्हणून उड्या मारायच्या. आजी ओरडायची तुला चांगली? हो, ओरडायची. किधर है पानी अभी?
काय पाणी ही 3 कशी देणार 500ला 500ला 600 आणि ती पापलेट कशी 2-3 घेतली 22 प्लेट बाकी ती बोलते पूर्ण वाटतं 3 वगैरे नाही देत, पूर्ण अख्खा वाटा घ्यायला लागतो. एवढा घेतात पूर्ण वाटा. तुम्हाला 500ची 3 दिली बघा. ही 500ची 3 दिली. छोटी आहे. काय काय आता बोंबील एवढ्याला देणार सौंदाळ नाही 220 द्या. नुसते बोंबील नाहीत काय? नाही बोटी कमी आहे आणि घेणारे जास्त आहेत. त्या बोटी कधी येतात कुठल्या इथे येतात त्या? शनिवार मंगळवारी नाही नाही, आता हे तुम्ही मासे घेता ना 4 वाजता. संध्याकाळी 4 वाजता अजून नाही आले. हे 250 रुपये बोंबील अख्खे ठेवा. हा पापलेट पण अख्खा ठेवा. चिरा पाडून आई हे बघ हे घे. तुम्ही चिंगळं नाही वाटत घेतली? नाही घेतली. सकाळी बसायला टाइम नाही. 50 रुपये स्वस्त आहे मच्छी. बोटी भरपूर तिथे आहे. इथे बोटी नाही. तिथे पण भरपूर व्यापारी असतात. इथे भरपूर व्यापारी बोटी 5 ते 6 बाहेर जातात काय ते घेऊन. बाहेर जातात मच्छी. हो. तुम्ही कुठल्या? आम्ही इथले जा बोलतो. ओला खोलीत नाहीये. नाही अजून नाही केली माझा झाला. हा दाभोळचा धक्का आणि इथे लॉन्ची येतात मच्छीच्या आणि इथे हे असं मच्छी मार्केट आहे. म्हणजे बायका मच्छी घेऊन बसल्यात सगळं आणि तिथे लिलाव सुद्धा होतो मच्छीचा. आता ऑलमोस्ट बंद झाला थोडाफार. आम्ही थोडं लेट आलो, एक 4-4:30 पर्यंत आलं तर तो सुद्धा बघायला मिळाला असता. आम्ही 5 वाजता आलो त्यामुळे. आणि ह्या अशा लॉन्ची आहेत सगळ्या, ह्याच्यातून मच्छी येते आणि अगदी फ्रेश मच्छी इथे मिळेल तुम्हाला, पण थोडंसं कॉस्टली आहे असं वाटलं. आम्ही सुद्धा घेतलं आहे थोडंफार, ते मी तुम्हाला आता घरी जाऊन दाखवते आम्ही काय काय घेतलं आहे ते. व्हिडिओमध्ये थोडंफार कळलंच असेल. आणि फ्रेश मच्छी एकदम, फक्त थोडी मला कॉस्टली वाटली ॲज कम्पेअर टू रत्नागिरीला एवढं कॉस्टली नाही आहे. त्यांचं असं म्हणणं होतं की बोट आता नाही आहेत जास्त, त्यामुळे कॉस्टली आहेत थोडेसे फिश. तर आम्ही थोडंफार घेतलं आहे कारण आम्ही काय जास्त खाणार नाही होत आत्ता. आज रात्रीचाच प्रश्न आहे, तेवढं फक्त बनवू आणि मग खाऊ. आहे, मांदेली आहे, 2 बोंबील आहेत आणि पॉम्फ्रेट आहे. आणि इथे मम्मी साफ करून घेते, त्यातले ब्लॅक थ्रेड काढावे लागतात प्रॉन्समधले. ते सगळं व्यवस्थित आता इथे आम्ही धुवू आणि आतमध्ये जाऊन बनवू. जास्त काही घेतलेलं नाही आहे कारण आम्हाला आत्ता रात्रीपुरतंच पाहिजे. तर आम्ही आता ते थोडं थोडं सगळं बनवणार आणि मग, कारण आम्हाला उद्या सकाळी निघायचं आहे परत. सो कोकम लावते मॅरिनेशन.
हे आम्ही फ्राय करणार आहोत, प्रॉन्स लाईट येते शॅडो, आणि हे पण फ्राय करणार आहोत. त्याच्यामध्ये मांदेली आणि पॉम्फ्रेट आहे, आणि हे इथे जी मांदेली आहे ही आम्ही बोंबील सुद्धा आहेत, आणि ह्याच्यामध्ये जी मांदेली आहे ही आम्ही मसाल्यामध्ये घालणार आहोत. ही एक वेगळी स्टाईल आहे आमची बनवायची, सो ते पण मी दाखवेन. प्रॉपर रेसिपी कोणती शेअर नाही मला करता येणार, मी फक्त इथे आम्ही आता काय काय खाणार आहोत त्याच्यासाठी हा व्हिडिओ करते. आणि हा घरून आणला आहे मसाला आमचा, मच्छीसाठी जो असतो आम्ही घरी बनवतो तो आहे हा मसाला. इथे जास्त सामान अवेलेबल नाही आहे त्यामुळे थोडंसं प्रॉब्लेम होतो आहे. आपण घरी असलं की कसं सगळं आपल्याकडे असतं व्यवस्थित, पण इथे आता कोणीच नसतं त्यामुळे सगळं बांधून ठेवलं आहे वरती. ते मावशी आहेत त्यांच्याकडनं थोडं आम्ही सामान घेतलं आहे सगळं. दोन मॅरिनेशन झाले आमचे, आणि मी म्हणत होते आम्हाला घरचंच असं मस्त घरी बनवून खायचं होतं इथे, म्हणून आम्ही जाऊन फिश घेऊन आलो आणि आता एवढं सगळे एफर्ट्स घेऊन बनवतोय. इट्स डिफिकल्ट इथे बनवणं, बट स्टील वी आर ट्राईंग. हे एवढंच आहे. असं गरम कसं वाटतं टाकतेस तू? आता ऑलमोस्ट आमचं जेवण झालं आहे, आणि तुम्ही बघितलं की जेवण कसं होतं आणि आम्ही काय फील घेऊन आलो होतो, आणि मस्त गेला आजचा दिवस. खूप बरं वाटलं इथे एवढ्या दिवसांनी येऊन, आणि आत्ता मी इथेच व्लॉग एंड करते. आय होप तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन बाय.